आज पत्रकार परिषद बोलवण्याचं जे कारण आहे ते कारण म्हणजे नेमकं कायद्यावर सुरू आपल्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था कशी ढासळली आहे. मागच्या 50 वर्षामध्ये एवढं कधी घडलं नाही असं ह्या 2 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्याबद्दल खरं जर बोलायचं म्हणलं या जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे असतात तेवढे धंदे चालू आहे. म्हणजे मटका आपल्या इथं चालू आहे, दारूचा आपल्या इथं चालू आहे, गुटखा चालू आहे आणि हे सर्व चालू आहेच. पत्ते चालू आहे, जुगार चालू आहे आणि जे काय धंदे अवैध असतात ते सर्व धंदे चालू आहे. आणि हे धंदे करत असताना दारू केल्याच्या नंतर किंवा जुगार केल्याच्या नंतर किंवा गांजा भरल्याच्या नंतर हे अनेक पुढी बुद्धीला चालून अनेक काही ना काही सुचतं. मग काय सुचतं? मग आपल्याला छेडखानी वाढते. आपल्या जिल्ह्यामध्ये छेडखानी जोरात चालू आहे. त्याच्यानंतर पत्ते खेळायला पैसे, दारू प्यायला पैसे लागतात, जोड्या वाढल्या. काल गंगा खेळमध्ये गणपतीचं एवढं असताना का गणपती वर्षामध्ये का दुकान खोललं राहते, रात्री दुकान खोललं. 2 तास त्याची एफआयआर जाऊन बसलाय. आमच्या पालकांना मी फोन केला, अहो 2-3 तास बसले तर एफआयआर तर घ्या. त्याच्यानंतर मी यायला म्हणजे आम्ही एफआयआर असो. म्हणजे दारूच्या नंतर जे काय घडतं पुढे ते मी आपल्याला सांगितलं. आता खरं पाहिलं म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये मला वाटते या 1-2 महिन्यात 10 खून झाले, 10 मरण झाले त्या 1-2 महिने. आणि जर बघितलं तर मी फक्त या 1 वर्षाचं सांगतोय आपल्याला. या वर्षामध्ये कमीत कमी 20 ते 25 मरण झाले. मग पुन्हा एखाद्या स्त्रीचं मुलगू गेलं, एखाद्या बहिणीचा भाऊ गेला, एखाद्या आईचा मुलगा गेला, घर उद्ध्वस्त. त्याच्यानंतर जे मारणारे ते जेलमध्ये गेले. म्हणजे एकंदरीत जर बघितलं हे सर्व जे अवैध धंदे चालू आहे त्याबद्दल जर विचार केला तर काय काय घडतं आणि या 2 वर्षात का घडलं घडण्यामागचे कारण फार वेगवेगळे. मी सर्व पोलिसावर म्हणजे आरोप करणार नाही. काही पोलीस मंडळी चांगली काम करणारी आहे. बिहार लेवलची जी चांगली मंडळी ती सगळी कंट्रोल करायची. आज गंगाखेड एवढं सेन्सिटिव्ह तालुका आहे, तिथे वर्षापासून जास्त दिवस झाले तिथे एकाला 4 दिवस ठेवलेला. तर आपण थोडा जर विचार केला, चांगले अधिकारी जे काम करणारे अधिकारी ते कंट्रोलला अटॅच आणि हे जे अधिकारी आपल्या मनामध्ये आपल्या मनासारखं काम करतात, आपण सांगितलं ते करतात, आपण म्हणलं तेच करतात, असे अधिकारी सर्व पोलीस स्टेशनला सध्या आहेत. आणि आपण जर बघितलं काही क्वेश्चन केले, मी असं माझ्या याच्यावर बोलणारच नाही, तुम्ही विचारलं तर मी बोलेन. आज आपण जर बघितलं तर शिपायापासून ते निवासीपर्यंत किती अधिकारी सस्पेंड झाले? तुमचेच अधिकारी, पोलीसचेच अधिकारी किती सस्पेंड झाले? माझ्या मते अंदाजा काही 10-12 लोक सस्पेंड झाले. 30 तारखेला 29 तारखेला आमची शांतता केंद्राची बैठक झाली. 30 तारखेला काही गुटखेवाले
काही मटकेवाले ते पकडले. अरे पण बाबा मी सप्लायर आहे समजा, माझे 10-5 लोक जे मी सप्लाय करतो मला सोडून दिलं ना, कारवाई कोणावर केली? छोटे 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 आपले त्यांच्यावर कारवाई केली. म्हणजे मोठा मासा पकडायचा नाही. का पकडायचा नाही? काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. मी जे आरोप केले की पोलीस हप्ते घेतात, कुठे आरोप नाही माझे, त्या आरोपावर ठाम आहे. गाड्यावाल्यातून ऑटोवाले येते, त्या ऑटोवाले 10-12 माणसं कसे काय बसून आणतात? गाडीवाले बिचारे आपला उदाहरण होतं, त्यांच्याकडून 100 रुपये घ्यायचे. हे सर्व चालू असताना, हे सर्व चालू आहे ना, जिल्ह्याचं जे पालकत्व त्याच्याकडे आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. या सगळ्या गोष्टीला पोलिसांचा जो पालकत्व आहे, जो एसपी साहेब आहे, एसपीचं याला पूर्णतः आशीर्वाद आहे, संमती आहे. मग संमती देणारा माणूस आणि जर बोललं, माझा आघाडी सरकारमध्ये जर बघितलं असेल मागच्या 2-2.5 वर्षामध्ये, बस कुणाचा आवाज आला की त्याच्यावर काहीतरी त्याचा आवाज दाबायचा. इतरच काय, माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला, माझा आवाज दाबायचा प्रयत्न केलाच ना. म्हणजे लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, मला आमदार म्हणून काय निवडलेलं आहे बघा ना, मी काय करू शकतो, काय करू शकतो. मला प्रिव्हिलेज आहे ना, सभागृहाने मला प्रिव्हिलेज दिलेला आहे ना. मला न्यूज पेपरवर बातम्या आल्या, मला त्याच्यावर बोलतात. मला कार्यकर्त्याचे कंप्लेंट आल्या, मला त्याच्यावर बोलतात. माझ्याकडे कितीतरी कंप्लेंट आहे साहेब, हे सगळे आपले धंदे चालू, कितीतरी कंप्लेंट आहे. त्याचं एक उदाहरण मी देतो तुम्हाला, पुन्हा आणखी नाही तर शेवटी उदाहरण देतो मी तुम्हाला. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या भांडणामध्ये मारलेला असतो दुसऱ्याला, केस झाली, गुन्हा दाखल करायचा नाही, आणि गुन्हा जर दाखल केला, गुन्हा जेव्हा बदलायचा, तिथं म्हणायचं जेव्हा बदलण्यासाठी मला पियाने आम्हाला इन्चार्जने मला मारतो केलं, ते माणूस नाही, तो बोलणारच आहे. त्याची क्लिप आहे, त्याला मारल्याचा व्हिडिओ आहे, तो सांगणार आहे. म्हणजे खरं पाहिलं म्हणजे कालची गोष्ट आहे. मला वाटतं कोणीतरी पत्रकारांनी लिहिलंय, कालचं पेपर लागले, कुणाच्या पेपर लागले माहिती ते मला, मी वाचलं. पोलिसांनी दारूतून निघाला केला का? पोलिसांनी दारूतून निघाला केला पिकासाठी. म्हणजे किती पोलिसांनी जर लुडबुड करायची जर ठरवलं आणि दारूतून निघाला करायचं ठरवलं, आपलं तुमचं काय? पोलिसांचं काय काम आहे? पोलीस हे आपले सेवक आहेत. मी तुमचा सेवक आहे, तसे पोलीस हे आपले सेवक आहेत. त्यांना पगार मिळतो आपल्याला संरक्षण देण्यासाठी, जे की आपल्याला लुबाडण्यासाठी नाही. तुम्ही माझ्या सर्व कार्यकर्त्याला जरी उचलून बोलून टाकलं, मला जरी उचलून टाकलं, तरी मी आता रोडवर आलेलो आहे. हे सगळे आम्ही धंदे बंद करण्यासाठी बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही त्याच्यातून माघार घेणार नाही, अजिबात घेणार. आता काल गंगाखेडच्या दिवसभर विचारला माझ्या वाचवेला, तो कसं काय इथं तुला कसं काय ड्रेस घालायचा? तुला त्याचा ड्रेस घातला ना, विक्रीचा ड्रेस कसा काय घातला? ते कारखान्यावर त्या कारखान्याची शिकून घ्यायची. म्हणजे तुम्ही कुठपर्यंत चालले? म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज दाबाची कुठपर्यंत चालले तुम्ही? अंगावर येतात, आमदाराच्या अंगावर येतात. आधी काही सूचना केल्या, आम्ही सूचना करायच्या नाही. आमदार 4-5 लोकांनी, लाख लोकांनी मला निवडून दिले. त्यांच्या काही कंप्लेंट असतील, त्यांना काय माझ्यावर कंप्लेंट करतील ना, तुम्ही काय करत नाही. कधी कधी 11 वाजता माणूस रात्री 10 वाजेपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. सकाळी 11 वाजता माणूस आम्हाला गुन्हा दाखल करायला, रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजता गुन्हा दाखल होत नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला, 29 मीटिंग झाली, गुन्हा रात्री 30 तारखेला 10:30 वाजता. इतक्यावर काय केलं बाबा? काय केलं इतक्यावर? विचार केला का तुम्ही इतक्यावर? आणि जो गुन्हा दाखल झाला आहे
तर ते कलम तुम्ही बघा काय कलम काय कलम त्या कलमांतर तुम्हाला लागू होतात नाही होतात पण केला त्यांचे वरिष्ठ बघतील आता काय करायचं मला तिथं काय कंप्लेंट केली मला तिथं काय पत्र द्यायचं वर्ग केला त्याला ते वरिष्ठ बघतील काय करायचं आणि गुंडगिरी किती वाढली किती गुंडगिरी आहे मला सांगा बरं होतं तुमची गुंडगिरीच आहे जेवढी गुंडगिरी वाढली आणि खरं पाहिलं म्हणजे जे जे अधिकारी आजच्या पोलीस स्टेशनला आहेत मोठ्या मोठ्या आहेत पोलीस स्टेशन तिथं कोण कोणी काय काय सर्व आपल्याला माहिती नाही सर्व आपल्याला बोलतो त्याबद्दल आपल्याला काय विचार पोलिसांना पगार फक्त याच्यासाठी मिळतो आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून आपली त्यांनी सेवा करावी आमच्यावर अन्याय झाला तर त्या अन्याय दूर करावा म्हणून हे सगळं जे चालू आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे ह्या सगळे प्रकरण कारण का दारू गांजा हे सगळं जर पिऊ लागलं त्याची पैशाची चुनचुन होते तो पैशाची चुनचुन चोऱ्या वाढल्या दारूच्या नशेमध्ये छेडखानी केली आणि तुम्ही बघा सगळे आपण बरोबरीचे आहात वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे येतो सर्व पोलीस अधिकारी तुमच्या कंट्रोलरूम आहे एखादा अधिकारी असला तर त्यांच्या गरजेतला असला तर एखादा असला कुठे पण सर्व वरिष्ठ अधिकारी कंट्रोलला ठेवण्यासाठी अधिकारी असतात म्हणजे का कंट्रोलला काय मर्जीने वागत नाही त्यांचं ऐकत नसतील सांगितलेल्या गोष्टी करत नसतील त्याच्यामुळे त्याला कंट्रोल होऊन आणि हे असं माझे काही पोलिसाशी किंवा जिल्ह्याच्या पोलिसाशी किंवा कशी माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि पोलिसांना सहकार्यच करतो नाही हमेशा गंगाखेड सोडलं तर माझ्याजवळ 6 पोलीस स्टेशन आहे 6 पोलीस स्टेशन मध्ये एकही माझा कधी फोन नाही कुठल्या पियाला फोन नाही किंवा काय नाही जर आलाय तर फोन करून ठीक आहे करून घ्या करतात आमच्या नागपूरच्या 88 वर्षाच्या माणसावर गुन्हा दाखल केला काय तुम्ही त्या रेतीमध्ये रेती चोरायला गेला तो माणूस 88 वर्षाचा म्हातारा त्याला चालता येत नाही रेतीच्या गुन्ह्यामध्ये आहे रेतीचा मला संबंध नाही आहे रेतीबद्दल मला बोलायचं पण नाही आहे ते तुमचे म्हणजे त्यांना काय कारवाई करायचे करू दे काय प्रॉब्लेम नाही मला पण 88 वर्षाच्या माणसावर करून कारवाई हे किती चुकीचं आणि एवढे खोटे गुन्हे माझ्या प्रत्येक माणसावर आता हे यांच्यावर गुन्हा यांच्यावर गुन्हा यांच्यावर गुन्हा यांच्यावर गुन्हा माझी केस बरोबर का त्या सगळ्यावर गुन्हे म्हणजे मला आमदारला टार्गेट करायचं आणि टार्गेट करून सगळ्या त्यांच्या म्हणजे लोकांवर गुन्हे दाखल करायचे माझ्यावर जे अन्याय झाला होता मी जे मला माझं प्रिव्हिलेज आहे मी जेवढ्या सूचना द्यायच्या तेवढ्या मी सूचना अधिकाऱ्यांना देऊ शकतो आणि मी काय टोटल परभणी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना सूचना नव्हत्या दिल्या आमच्या तिथल्या डिवायसपीला मी सूचना दिल्या होत्या किंवा हे असं धंदे चालू होईल हे जर धंदे बंद झाले तर कमीत कमी 70% क्राईम असाच बंद होईल हे सगळं पेपरमध्ये लिहून मी देवेंद्रला करून गृहमंत्री डेप्युटी सीएमला ही कंप्लेंट मी केलेली आहे आणि ती कंप्लेंट आता पुढे काय चौकशी होईल ते होईल चौकशी कंप्लेंट केली हो मला टार्गेट केलं जाते आता मला माहित नाही तुम्ही जे आरोप केलेत अवैध धंद्याचे जिल्ह्यात इतर ठिकाणी होत नाही तक्रार कोणत्याही लोकप्रतिनिधींची अशी तक्रार नाहीये मग सातत्याने फक्त पोलीस प्रशासन तुमच्यावर तुम्हाला टार्गेट करते का माझ्याकडे धंदे होते पण मला मी बोलतोय मला म्हणून टार्गेट करत असते आणि मला सांगा ना आज तुम्ही शहरामध्ये गंगाखेडमध्ये जाऊन गंगाखेडमध्ये तुम्ही जाऊ शकता का बघा ही परिस्थिती आहे गंगाखेडची एपीआय डीवायएसपी आणि एसपी यांच्या बदल्या झाल्या तर तेव्हा तुमचं समाधान होईल का त्यांच्यावर कारवाई झाल्यावर समाधान बघा कारवाई तर त्यांच्यावर निश्चितपणे सरकार करेल मला या सरकारवर विश्वास आहे मला महाराष्ट्रावर विश्वास नव्हता पण या सरकारवर विश्वास आहे आणि सरकार निश्चित कारवाई करेल नाही प्रश्न माझा असा आहे की एपीआय
DYSP आणि SP यांच्या विरोधात तुम्ही तक्रार केलेली आहे का? तक्रार केली फक्त नाही. SP च्या विरोधात. हो, केली होती. त्या ठिकाणी विरोधात केली, SP च्या विरोधात केली. असा संघर्ष करत राहणार जोपर्यंत बंद होत नाही धंदे तोपर्यंत. पण गुन्हे दाखल होत राहतो. होते ना, गुन्हे दाखल जनतेसाठी गुन्हे काय मला आता पोलीस स्टेशन आणि जे हे सगळं मला कोणी घालवू शकत नाही, माझा कोणी घालवू शकत नाही. आकड्यामध्ये जेलमध्ये राहणार, फुकटच राहणार जेलमध्ये. वेळ का लागते? मला त्या शेतकरी मालावरून दिलं ना. गुट्टे साहेब, वेळ का लागते इतका? महाविकास आघाडी सरकारमध्ये जर होत होतं तर आम्हाला कदाचित आम्ही ऐकून घेतलं असतं, पण आता तुमच्या खास माणसं ऐकून घ्या ना, प्रश्न ऐकून घ्या ना. तुमचे अगदी जवळचे म्हणजे एकदम तुमचे जवळचे जे मित्र आहेत ते गृहमंत्री आहेत. मोजके लोक सागर बंगल्यावर जे त्यांचे गणपती स्थापनेच्या दिवशी होते त्यापैकी तुम्ही बी एक होता. मग एवढे खास मित्र असताना SP वर कारवाई करण्यासाठी एवढा का उशीर लागतो तुम्हाला? बघा, उशीर लागण्याचं एकच कारण आहे गणपती, आणि गणपतीमध्ये ट्रान्सफर होत नसतं. साहेब, गणपतीमध्ये हे होत नसतं कारण काय असतं, काय घडलं उद्या काय झालं अलिगेशन मग सरकारवर येतात, त्याच्यामुळे हे सगळं होत नाही. मग असं समजायचं का की ऑलरेडी सगळं झालेलं आहे कारवाई, फक्त तुम्ही SP चं ट्रान्सफर तुम्ही केलं हे म्हणण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे? बघा, मला कुठलं क्रेडिट माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी, जनतेसाठी लढण्यासाठी मला कुठलं क्रेडिट नाही पाहिजे. मला परमेश्वरनं खूप क्रेडिट दिलं आहे. तुम्ही म्हणाले ना आताच की गणपतीनंतर कारवाई होणारच आहे. आता कारवाई करावं लागेल ना. सरकारला माझ्यावर एवढं अन्याय झालं तर सरकार कारवाई करणार नाही का? कारवाई करावं लागेल ना. जर कारवाई नाही झाली तर तातडीने काय कारवाई पाहू? कारवाई नाही कारवाई जर माझ्यावर नाही झाली तर परभणी जिल्ह्यामध्ये, अख्ख्या माझ्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन सुरू करू. धरणे आंदोलन जोपर्यंत सुरू करू, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहतील.